भगवद्गीता 108 महत्वपूर्ण जे श्लोक, त्यातील आज आपलं 41वा सत्र सुरू होत आहे. आपण त्यातील 40वा श्लोक घेणार आहोत. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 5 कर्म संन्यास योग, त्यातील आपण 29वा श्लोक पाहणार आहोत. या श्लोकामध्ये महत्वपूर्ण असं शांतीचं महान सूत्र जे आहे, सर्वांचा भोगता स्वामी आणि परम मित्र श्रीकृष्ण याविषयी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आता आजची सुरुवात करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरे कृष्ण. आजचा श्लोक आपण उच्चारण करण्याचा प्रयत्न करूया. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती पृच्छति. कोणी उच्चारण करण्याची इच्छा करेल? माताजी मी करू का? येस येस माताजी. हरे कृष्ण माताजी. भोक्तारं यज्ञ सर्वलोक ईश्वरं सरुधं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं पृच्छति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. प्रणाम. कोणी अजून? भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं पृच्छति. हरे कृष्ण. अजून कोणी बोलेल? ठीक आहे. भाषांतर तथा तात्पर्य बघण्याचा प्रयत्न करूया आपण. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. तात्पर्य: मायाशक्तीच्या बंधनात सापडलेले बद्ध जीव या भौतिक जगात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहित नाही. सर्वश्रेष्ठ शांती सूत्र केवळ हेच आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व मानवी कार्यांचे भोक्ता आहेत. मनुष्याने सर्व काही भक्तांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रहलोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणी नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवान श्रेष्ठ आहेत. वेदांमध्ये श्वेताश्वतर उपनिषद 6.7 भगवंताचे वर्णन तमीश्वराणाम परमम महेश्वरम म्हणून करण्यात आलंय. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु वस्तुतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवान हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्धजीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनाचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांचे सर्व जीव त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनामध्ये केवळ परमांसाठी प्राप्त करू शकतो, परम शांती प्राप्त करू शकतो. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे आणि याला सामान्यतः कर्मयोग म्हणून जाणले जाते. कर्मयोग कसा काय मुक्तीदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच भगवंत सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्ती योग आहे आणि ज्ञानयोग हा भक्ती योगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कृष्ण भावना म्हणजे स्वतःचा परमसत्याशी असणारा संबंध जाणणे आणि त्या संबंधाविषयीच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. आणि या भावनेचे परिपूर्णत्व म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंताचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीवा भगवंताचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो.
मायेवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कात येतो आणि हीच गोष्ट त्याच्या असंख्य दुःखास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक आवश्यकता भागवण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि तो भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असला तरी कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते. कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वाची जागृती करणे. मनुष्य जितक्या प्रमाणात प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रकृतीच्या बंधनातून सुटतो. भगवंत कोणाच्या संदर्भात पक्षपात करीत नाही. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम तथा क्रोधावर विजय मिळवण्यास सहाय्य होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्म निर्वाणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआप आचरण होते कारण यामध्ये अंतिम साध्य होतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नत अवस्था प्राप्त होते. परंतु भक्ती योगातील पूर्णत्वाची ही केवळ पूर्वसिद्धता आहे आणि भक्तीपूर्ण सेवा हीच मानव जातीला शांती प्रदान करू शकते. ही जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. आपण ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामीति नामिने वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हा प्रभुपादजींनी आपल्याला त्यांच्या तात्पर्यातून सांगितले की शांतीचा हा महत्वपूर्ण सूत्र आहे. कारण प्रत्येक जण काय शांतीच्या शोधात आहे. आज सर्वत्र काय अशांतता पसरले. आपल्या घरात म्हणा किंवा बाहेर म्हणा किंवा देशात म्हणा परदेशात म्हणा कुठेही शांती म्हणून आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला जर शांती पाहिजे असेल तर या महत्वपूर्ण श्लोकाला आपण समजून त्यामध्ये जे आपल्याला सांगण्यात आले त्याप्रमाणे आपण जर अवलंबन करण्याचा प्रयत्न केला तर सकाळीच प्रभूजीने जे सांगितलं आपल्याला लेक्चर मध्ये की घरापासून समाजापर्यंत गल्लीतून मग शहर वगैरे असं करत करत आपण देशाच्या सरकारपर्यंत पोहोचू शकतो आणि असं करत करत पूर्ण देशात शांतता प्रस्थापित करू शकतो. ते ह्या महत्वपूर्ण श्लोकाला आपण समजून घेण्याचा आता प्रयत्न करत आहोत. या श्लोकाचं खरं बघितलं तर कर्मयोग हा मुख्य विषय आहे. कर्मयोग हा भक्ती योगाकडे नेण्याचा संकेत करतोय आपल्याला. या अध्यायात श्रीकृष्ण नेहमी निरंतर आपल्याला ब्रह्म तत् परमसत्य या शब्दांचा उल्लेख करताना आढळतात. पहिल्यांदा जोर देण्यात आला या श्लोकात माम म्हणजे मला या शब्दाद्वारे त्यांनी दाखवलं की कर्मयोगाचा अंतिम निष्कर्ष काय की सगळं कर्मयोग याने कार्य करता करता कृष्णाला जाणणे आणि त्यांची शरण घेणे यातूनच खरी शांती मिळते. 27-28 श्लोकामध्ये आपल्याला अष्टांग योग 29व्या श्लोकात आपल्याला भक्ती योगाकडे नेत आहे आणि पुढे आपल्याला अध्याय 7 ते 12 याच्यामध्ये आपल्याला भक्तीविषयी विस्तृत वर्णन मिळणार आहे. आणि म्हणून हा जो शांतीचा जो सूत्र आहे त्यामध्ये आपल्याला 3 परमस्वरूप सांगण्यात आलेले आहे.
शांती प्राप्त करण्याचे. पहिला काय, भोक्तारम यज्ञ तपसा. कृष्ण म्हणतात की सर्व यज्ञ तपसा जे करतो आपण, कारण प्रत्येक जण कार्य करतो, प्रत्येक जण यज्ञ करण्याचा प्रयत्न करतो, तपस्या करण्याचा, व्रत वैकल्य करण्याचा प्रयत्न करतो, तर ते कुणासाठी, तर ते केवळ कृष्ण म्हणतात की त्याचा भोक्ता मी आहे, मी त्याचा भोक्ता, म्हणजे त्याचं जे फळ प्राप्त होतंय आपल्याला ते त्यांच्या हातात आहे, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी आपल्याला देऊ शकत नाही. त्यांचा अंतिम भोक्ता भगवान कृष्णच आहे. आणि म्हणून कर्मकांड, यज्ञ, दान, तप, साधना या सर्वांचं अंतिम लक्ष काय, कृष्णाला संतुष्ट करणं. आणि हेच आपल्याला 9व्या भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 24व्या श्लोकातील तोच त्याच पद्धतीचा एक श्लोक आलेला आहे की सगळ्या यज्ञांचा स्वामी मीच आहे आणि भोक्ताही मीच आहे. दुसरा पॉइंट येतो सर्व लोक महेश्वर, की जी सर्व लोक आहेत आपल्या ब्रह्मांडात म्हणा, बाहेर कुठेही म्हणा, त्या सर्व लोकांचे परमस्वामी कोण आहेत, तर कृष्ण भगवान आहेत आणि तेच ईश्वर आहेत. आणि देवता देखील संकट आले की काय करतात, त्यांचीच मदत मागतात. जसं आपण आता सकाळीच ऐकलं होतं की कलियुगामध्ये जेव्हा संकटाचं त्यांना भास झाला अद्वैत आचार्यांना, तेव्हा त्यांनी भगवंतालाच पुकारलं आणि मग त्यांच्या पुकारामुळे चैतन्य महाप्रभू प्रगट झाले होते. आणि विष्णू हे सर्वांचे मालक आहेत. एक मुद्दा याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की भगवंत म्हणताय की मीच मालक आहे, मीच भोगता आहे, तर आपल्याला थोडं हुकुमशाही सारखं वाटतं, पण तसं नाहीये. तर काय आहे की हा जो जीव आहे तो काय करतो, मी मालक ही भावना त्याला भ्रमात टाकते. खरं तर जीव स्वतःला स्वामी स्वामी समजतो, पण प्रत्यक्ष काय आहे की तो मायेच्या नियमांखाली आहे. भगवंतांनी नियम दिलेले, त्या नियमांनुसार जर आपण वागलो तर आपण मायेच्या बंधनात नाही जात. तिसरा महत्वपूर्ण मुद्दा याच्यात स्पष्ट करण्यात आलेला आहे, सुहृद सद्गुणता. भगवंत हुकुमशाही नाही करत होते, काय सुहृद आहेत, कुणाचे, सर्व भूताळा, सर्व जे जीव आहेत त्यांची श्रीकृष्ण हे परम हितचिंतक मित्र आहेत. आणि तेच याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे. ते साधे औपचारिक मित्र नाही तर अत्यंत जिव्हाळ्याचे, अंतःकरणात आपल्याला आपल्या कोणाचा प्रत्येकाचा कोणी कोणी जिवलग मित्र असतो की ज्याच्याकडे आपण आपल्या मनातील भावना, आपले मनातील विचार, आपले दुःख प्रगट करू शकतो. तसे हे सर्व जीवांचे त्यांच्या हृदयात बसलेले सुहृद स्वामी आहेत. तर याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्या हृदयात कृष्ण आहेत आपल्या जवळ आणि तेच खरं आपले शुभचिंतक आहे. आणि ह्या 3 गोष्टी जाणून घेतलं तर काय काय प्राप्ती होते, तर भगवान सांगतात आहे की ज्ञात्वा माम शांती मृच्छती. हे 3 गोष्टी जाणून, 3 गोष्टी कोणत्या, भोक्तारम यज्ञ तपसाम आणि सुहृद सर्वभूतानां आणि सर्व लोक महेश्वरम. हे 3 गोष्टी जाणून घेतल्या तर शांती प्राप्त होते. शांती मला असे जाणून जो हे कार्य करतो त्याला शांती प्राप्त होते. तीन सत्य कोणती आपण पाहिली, तर कृष्ण भोक्ता आहेत, कृष्णच स्वामी आहेत आणि कृष्ण म्हणजेच विष्णू, ते सगळ्यांचे सुहृद मित्र आहेत. तेव्हा मग आपल्याला खरी शांती हे ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे आपण त्या ज्ञानाचा जर आचरणात आणलं तर आपल्याला शांती, शांती बाहेर नाहीये, शांती आपल्या अंतरातच आहे. ती आपल्याला या गोष्टी जाणून त्याचा जीवनात अवलंब केला तर आपल्याला प्राप्त होते. अर्जुनाने पण काय ठरवलं होतं की युद्ध टाळलं, राज्य सोडलं, जंगलात केलं, संन्यास घेतला तर शांती मिळेल. परंतु कृष्णांनी त्यांना काय सांगितलं की पळून जाण्यात शांती नाही, कर्तव्य सोडण्यात शांती नाही, तर कृष्णाशी नातं जोडण्यात शांती आहे, कृष्णाशी आपला संबंध प्रस्थापित करण्यात शांती आहे. कारण बाह्य शांती क्षणिक असते, युद्ध थांबणे किंवा परिस्थिती अनुकूल असणे ही बाह्य शांती नाजूक आहे, क्षणिक आहे, ती कधीही तुटू शकते. पण खरी शांती जी आहे, शाश्वत शांती, ती भगवंताशी संबंध ठेवणं, त्यांची सेवा करणं, त्यांचं आपण मित्र बनणं आणि त्यांच्यासाठीच सगळं काही कार्य करणं आहे. आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा शांती येते तेव्हा
आपण मनात खरोखर स्वीकारतो की कृष्ण माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. आणि तेच आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितलेलं आहे की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, भक्तीशिवाय शांती नाही. तेव्हा चैतन्य चरितामृत मधून आपल्याला अजून एक कळतं की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. म्हणजे भुक्ती ज्याला पाहिजे, म्हणजे भोगाची इच्छा ज्याची आहे, मुक्ती मोक्षाची इच्छा आहे, सिद्धी प्राप्ती करायची म्हणजे कर्मयोग म्हणजे सकाम कर्मवाले किंवा ज्ञानी किंवा सिद्धी योगी, हे सगळं काय कितीही तपस्या केली यांनी तरी ते या सगळ्या इच्छांमुळे काय असतात त्यांचं मन अशांत असतो. पण कृष्ण भक्ताला काही इच्छा नसते, तो निष्काम असतो. त्याला त्याची इच्छा काय असते, फक्त भगवंताची सेवा करणं, त्यामुळे तो शांत असतो. आणि हाच या अध्यायातून आपल्याला मुख्य संदेश प्राप्त होत आहे की कृष्ण भावनेचा व्यावहारिक उपयोग, ज्याला कर्मयोग म्हणतात. कर्मयोग म्हणजे काय, पूर्ण या ज्ञानाने प्राप्त करून त्याप्रमाणे केलेली कृती, अर्थात श्री कृष्ण सर्वाधिपती आहेत आणि त्यांनाच संतुष्ट करण्यासाठी आपल्याला कार्य करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला कर्मबंधन नाही लागणार, इंद्रिय नियंत्रित करता येतील, इच्छा आणि जे क्रोध आहेत त्याला जिंकता येईल. कारण क्रोध हा मानवाचा शत्रू आहे. साधक ब्रह्मनिर्वाण मोक्ष स्थितीकडे जातो. आणि कृष्ण भावनेत असताना अष्टांग योगाचे जे आपल्याला योगामध्ये अष्टांग योग करायला सांगतात, जेव्हा तो कृष्ण भावनेमध्ये सेवा करतो म्हणजे जप वगैरे करतो, तर आपोआप अष्टांग योगाची जी अंतिम सिद्धी असते ती त्याला प्राप्त होऊन जाते. त्याला स्वतंत्र अष्टांग योग करण्याची गरज राहत नाही. आणि जीवाचं मुख्य स्थान आणि दुःखाचं कारण काय आहे, तर कृष्ण शुद्ध आत्मा कृष्णाचा अंश आहे, कृष्ण शाश्वत सेवक आहे, हे आपण विसरून जातो. आणि त्यामुळे जीव हा नेहमी दुःखी होतो. कारण का दुःखी होतो तो, कारण आपण विसरलं भगवंताला. म्हणजे आपण कुणाकडे वळतो, मायादेवी आपल्याला पकडण्याच्या तावडीतच असते. ती बघते की केव्हा कृष्णापासून जो जातो आणि केव्हा मी याला माझ्या पंजामध्ये जखडून घेऊ शकते. आणि मग आपल्या मायेशी संपर्क येतो आणि म्हणून आपण मीच स्वामी अशी इच्छा करतो, अहंकार प्राप्त होतो, मी आणि माझे. यामुळे काय होतं की आपली जी चेतना असते ती जागृत नाही होऊ शकत. आणि या भौतिक जगात राहून आध्यात्मिक जागृत करणे, आध्यात्मिक चेतना जागृत करणे, यालाच कृष्ण भावना असं म्हटलं जातं. आणि कृष्ण भावनेत जेव्हा आपण कार्य करतो, त्याच्यासाठी आपल्याला परिस्थिती बदलण्याची गरज नाही, तर आपल्याला केवळ आपली जी दृष्टी आहे, आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायला हवा. आणि आपण जर या भावनेने जगलो तर हे प्रभू कृपया मला तुमच्या सेवेत, सकाळीच आपण भक्तिविनोद ठाकूरांचं भजन वाचन केलं होतं, त्यातही त्यांनी तीच प्रार्थना केलेली की मला तुमच्या चरणांच्या सेवेत, तुमच्या चरणांना मी समर्पण केलेलं आहे, सर्व काही माझा भार तुमच्यावर आहे आणि तुम्ही मला सुखी कराल, माझे सर्व कार्यभार तुम्ही सांभाळणार, ही मला आशा आहे. त्यांनी पण तेच सांगितलं होतं. आणि तेच आपल्याला याच्यातही कळतं की कोणतीही परिस्थिती आपली शांती अशा वेळेला ही राहू शकत नाही. धन कमी झाले, आरोग्य बिघडले, कोणी राजकारण परिस्थिती बदलली, तरी कृष्णाशी आपले नाते टिकते, म्हणून शांती टिकते. कारण धन आज आहे उद्या नाही, आरोग्य आज चांगलं आहे, आज आपण चालू शकतो, बोलू शकतो, फिरू शकतो, माहित नाही थोड्या वेळात काय होईल, चालता चालता पण पडून जाणार, फ्रॅक्चर होणार, किंवा कुठलाही रोग होऊ शकतो. आपल्याला पोट दुखतंय, अचानक पोट दुखायला लागतं, असं काही होऊ शकतं. परंतु जर आपला कृष्णाशी संबंध असेल तर आपली जी शांती मिळते त्या कृष्ण संबंधामुळे, कृष्णाच्या सेवेमुळे, कृष्णाच्या स्मरणामुळे, कृष्णाच्या संकीर्तनामुळे, ती शांती कधीही हिरवली जाऊ शकत नाही. आणि तेच प्रभुपादांनी आपल्याला या श्लोकातून पीस फॉर्म्युला म्हणून शांतीचं पवित्र सूत्र ते सांगितले. त्यात ते म्हणतात आहे की आधी आपल्याला काय करायचंय, स्वतःला शांत व्हायचंय. आणि स्वतःला शांत होण्यासाठी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे. भगवंताच्या चरणावर आपल्याला सगळं काही अर्पण करून भगवंताच्या सेवेत तल्लीन होऊन कुठलंही कार्य करत असलो तरी नामस्मरण मनातल्या मनात सुरू ठेवून आपण संबंध भगवंताशी जोडून आपली शांतता अबाधित राहू शकतो. आणि त्यामुळे मग काय होईल, असं जर पूर्ण जगभरात झालं म्हणजे राजकीय करार, युद्धविराम हे जे चालू असतात वारंवार ते नष्ट होतील आणि खरी शांती प्राप्त होईल. थोडक्यात आपण या श्लोकामध्ये काय पाहिलं की श्रीकृष्ण हे सर्व तपस्यांचे भोक्ता आहेत. श्रीकृष्ण सर्व लोकांचे स्वामी आहेत. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम हित चिंतक व मित्र आहेत. सत्य जाणल्यावरच मनाला खरी शांती मिळते. ती खरी शांती बाह्य शांतीपेक्षाही शाश्वत असते. बाह्य शांती ही तात्पुरती असते आणि कृष्ण संबंधातून मिळणारी शाश्वत शांती सतत टिकणारी असते, ती कधीही नष्ट होत नाही. आणि म्हणून आपण या श्लोकातून काय निष्कर्ष घेतला की जर आपल्याला या श्लोकामधून जे शिकवण्यात आलंय शांती मिळवण्यासाठीची तत्व ती आपण आचरणात आणली, याचा अर्थ काय की आपल्याला जग बदलवणे वगैरे गोष्टी नाही करायच्या आहेत. आपल्याला केवळ आपली दृष्टी बदलवायची आहे. आणि जेव्हा आपण आपली दृष्टी बदलवू आणि जेव्हा आपल्याला समजेल की मी भोगता नाही, मी कृष्ण मी भोगता नाही, केवळ भोगता कोण आहे, कृष्ण आहे. मी मालक नाही तर मालक कोण आहे, कृष्ण आहे. मी एकटा नाही तर कृष्ण माझे मित्र आहेत. तेव्हा मन स्थिर होईल आणि हृदय तृप्त होईल आणि जीवनात खरी शांती प्राप्त होईल. आणि तीच शांती प्राप्त करण्यासाठी आपण आठवड्यातून एकदा सगळेजण एकत्र येतो आणि प्रयत्न करतो की आम्हाला याच्यातून रुची प्राप्त हो. आणि मग रोज आम्ही नित्य नियमाने एकमेकांशी भगवंताचा संग करून भगवंतांनी जे आम्हाला हे सूत्र दिलेले त्याचं जीवनात लवकरात लवकर कसं आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करू, आमच्या जीवनात स्थापित करू, ताकी आमचा जो वेळ आहे, कारण प्रत्येक जण काय म्हणतो आमच्याकडे वेळ नाहीये, खूप कमी वेळ आहे आमच्याकडे, तर त्या वेळेतून वेळ काढून आम्ही कसं भगवंतासाठी त्याचा उपयोग करू आणि परम सत्य जे आहेत त्यांच्या आनंदासाठी आम्ही कार्य करू आणि आपला जो प्रवास आहे तो भगवंतापर्यंत पोहोचण्याचा, भगवंताचा कृष्ण प्रेम प्राप्ती करण्याचा तो आम्ही सफल करू शकू. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि तुम्ही मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी आपली आभारी आहे. केवळ तुमच्याच सहकार्यामुळे आणि तुमच्या सहयोगामुळेच आम्हाला थोडीशी हिंमत येते, ताकी आम्ही अभ्यास करू शकतो आणि अभ्यास करून जे महत्वपूर्ण ज्ञान आहे ते आम्ही प्राप्त करून आम्ही आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू शकतो. यासाठी भगवंताजवळ प्रार्थना करण्यास आम्हाला तुमच्याचमुळे संधी प्राप्त होते आणि अशीच संधी आपण देत राहावी. असंच एकमेकांशी जुडून आपण पुढे वाटचाल करावी अशी, आणि त्या वाटचालीत आम्हाला कुठलाही अडथळा येऊ नये हीच प्रार्थना आपण भगवंताजवळ करूया. आणि आपला जो उद्देश आहे कृष्ण प्रेम प्राप्तीचा तो पूर्ण करण्यासाठी भगवंताला आपण प्रार्थना करूया की भगवंता आम्हाला कृष्ण प्रेम निर्माण कसं होईल आणि आम्ही कसं करू शकतो हे तुमच्या हातात आहे. तुम्हीच आम्ही करणारे कोण आहे, तुम्हीच आमच्याकडून करून घेऊ शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजवलं की श्रीकृष्ण भगवंत हे सर्व योग्य तपस्या भोगतायत. श्रीकृष्ण हे सर्व लोकांचे परम स्वामी आहेत. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम मित्र व हितचिंतक आहेत. आणि हे सत्य जाणल्यावरच मनाला खरी शांती मिळू शकते. बाह्य शांती तात्पुरती असते, कृष्णाशी संबंधातून मिळणारी शांती शाश्वत असते. तर आपण आम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे समजवलं माताजी, त्याबद्दल धन्यवाद. हा श्लोक आम्हाला शिकवतोय की शांती मिळवण्यासाठी जग बदलणं आवश्यक नाही, दृष्टी बदलणं आवश्यक आहे.
जेव्हा आपण समजू की मी भोगता नाही, कृष्ण भोगता आहेत, मी मालक नाही, कृष्ण मालक आहेत, मी एकटा नाही, कृष्ण माझे मित्र आहेत, तेव्हा मन स्थिर होणार, हृदय तृप्त होणार आणि जीवनात खरी शांती प्रकट होणार. तर आम्हाला हे खूप चांगल्या प्रकाराने समजवल्याबद्दल आपण सखी शिरोमणी माताजींचं एक वेळा हरे कृष्ण महामंत्र बोलून धन्यवाद व्यक्त करूया. हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे, कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे राम, हरे राम राम हरे राम हरे. राम हरे कृष्ण. हरे खूप खूप धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आता